नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटकीपट होणारे धिरडी पाहूयात. डाळी भिजवायला नको किंवा तांदूळ भिजवायला नको अशी ही पिठाची आपण धिरडी बघणार आहोत. आता प्रथम 1 वाटी मी कणिक घेतली आहे, म्हणजे गव्हाचं पीठ, आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ. फार सुंदर होतात, पटकन होणारी ही रेसिपी आहे. वेळ न दवडता आपण पटकन ही रेसिपी करू शकतो. आणि पाव वाटी तांदूळ पीठ. तांदूळ ही तिन्ही पीठं आपल्या घरामध्ये कायमच असतात. आता 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो असा चिरून घेऊया. धुवून घेतलेला आहे. आता तो चिरून घेऊन मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. हे बघा, छान आपण ते पेस्ट तयार झालेली आहे आणि आपण ती यामध्ये मिसळलेली आहे. आता थोडासा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा, बारका चमचा आहे. तो हातावर असा चोळून घ्यायचा आणि त्यामध्ये घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, धण्या जिऱ्याची पावडर 1 चमचा, दोन्ही मिळून 1 चमचा घ्यायचे. धणे आणि जिरे अर्धा चमचा आणि धणे अर्धा चमचा अशी ते पावडर घ्यायची आहे. आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आणि अर्धा चमचा हळद. चवीनुसार मीठ. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आधी छान मिक्स करून घेतलं म्हणजे तिखट मीठ सगळ्या पिठाला लागलं जातं. आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. फार पातळ आपल्याला ठेवायचं नाही, फार घट्ट पण ठेवायचं नाही. असं थोडं थोडं पाणी घालत जायचं. अतिशय सोपी आणि पटकन होणारी ही पद्धत आहे. आता तो पीठ भिजेपर्यंत आपण चटणी बघूयात. आता मिरच्या घेतल्यात, 3 ते 4 मिरच्या आहेत हिरव्या. त्यामध्ये सुकं खोबरं मी बारीक करून ठेवलेलं आहे, तर ते घातलेलं आहे. खोबऱ्याचा किस जास्त घालायचा. आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार साखर. जे कांदा लसूण अजिबात खात नाही त्यांच्यासाठी तर ही फार रेसिपी उपयुक्त आहे. आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये दही मिसळायचं आहे, कारण दही जर त्यामध्ये मिसळलं असतं तर बारीक या मिरची म्हणा, कोथिंबीर म्हणा, बारीक झाली नसते. म्हणून आधी बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये दही मिसळून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही घाला. पाणी थोडंसं हवं असलं तर थोडंसं पाणी घालू शकता, पण मी दहीच घातलेलं आहे. आता ही आपली चटणी अशी मिक्सरमधून काढून तयार झालेली आहे.
असे सोपी पद्धत मी तुम्हाला कायम दाखवत जाईन, कारण पटकन होणारी असते आणि आपल्याला झटकीपट होणारा पदार्थ हवा असतो. आता ही चटणी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे. आता एका आपण बाउलमध्ये ती काढून घेऊयात. आता ही चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि आपलं पीठ बघूयात. आता हे पीठ आपलं छान भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं सरसरीत आपल्याला ठेवायचं आहे. आता गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तवा तापल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि ते पसरवून घ्यायचे. कारण पहिला डोस आहे तेलावर घालावा लागतो, नाहीतर मग ते तव्याला चिकटतं. हे बघा आता थोडंसं तेल लावलेलं आहे. आता त्यावर आपण हे धिरडं टाकून घेऊयात. यामध्ये धण्या जिऱ्याची सुद्धा पूड अर्धा चमचा घातलेली आहे. असं आता हे धिरडं आपण पसरवून घेऊ आणि वाफ येण्यासाठी 1-2 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता हे झाकण आपण 2 मिनटं ठेवलेलं आहे. हे बघा हे आता आपलं धिरडं तयार झालेलं आहे. आता हे आपण काढून पाहूयात. हे बघा छान सगळीकडून आपण काढून घेऊयात आधी आणि मग मध्ये काढायचं आहे. असा आधी सगळ्या बाजूनी त्याच्या ज्या कडा असतात त्या सोडवून घ्यायच्या आणि मग मधलं सोडवून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपण धिरडं करायचं आहे. हे आपलं धिरडं आता तयार झालेलं आहे. हे बघा आता तुम्हाला खरपूस हवं असेल तर दोन्ही बाजूनी भाजा आणि मऊ हवं असेल तर एका बाजूनी भाजा. हे बघा छान जाळी पडलेली आहे. आता आपण दुसरं धिरडं घालून घेऊयात. आता ह्या दुसऱ्या धिरड्याला अजिबात तेल लावलेलं नाही, तव्यावर तेल सोडलेलं नाही, तसंच घातलेलं आहे. आता परत आपण 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवूयात. हे बघा हे दुसरं पण आपलं धिरडं तयार आहे. तुम्ही बघू शकता हे दुसरं सुद्धा धिरडं आपलं छान झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळे धिरडी
करून घेऊयात. आता यासोबत आपण दही, चटणी किंवा लोणचं किंवा तुम्हाला सॉस आवडत असेल तर सॉस, चीज हवं असेल तर त्याच्यावर तुम्ही चीज घालू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही हे धिरडं खाऊ शकता. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. त्या आवडीनुसार तुम्ही हे धिरडं खाऊ शकता. हे बघा, दुसरं पण आपलं धिरडं तयार आहे. धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.